एन्व्हायरमेंटल पोल्युशन 20 मार्क आहेत, टोटल 20 मार्क्स. एन्व्हायरमेंटल पोल्युशन. तर युनिट फॉर एन्व्हायरमेंटल पोल्युशन त्याच्यामध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल पोल्युशन म्हणजे काय त्याच्यापासून सुरुवात करत आहोत. फर्स्ट पोल्युशन. टोटल युनिट पर्यावरणासाठी 5 चॅप्टर आहेत. तर त्याच्यातले पहिले 3 चॅप्टर झालेले आहेत. चौथा चॅप्टर आहे तो एन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे. 20 मार्क आहेत त्याच्यासाठी फायनल एक्झामला. तर 20 मार्क्स आहेत. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम बघू आपण पोल्युशन म्हणजे काय. तर इट इज द अनडिझायरेबल चेंज in environment due to contamination of harmful materials that have adverse effect on living things and natural quality of environment. की पोल्युशन म्हणजे काय, तर जे अनावश्यक जे पदार्थ आहेत, घटक आहेत, ते ज्यावेळी पर्यावरणामध्ये येतात आणि ते जैवविविधता जी आहे किंवा तिथे राहणीमान जे आहे त्याच्यावरती त्याचा इफेक्ट होतो, त्याला आपण पोल्युशन असे म्हणतो. तर पोल्युशनचे अनेक प्रकार आहेत. वॉटर पोल्युशन आहे, एअर पोल्युशन आहे, लँड पोल्युशन आहे किंवा आपलं सॉइल पोल्युशन म्हणतो आपण. तर नॉइज पोल्युशन. तर हे पोल्युशनचे प्रकार आहेत. तर जे अनावश्यक जे घटक आहेत ते वातावरणामध्ये आल्यानंतर त्याच्यापासून जे पोल्युशन घडून येते त्याला आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन असे म्हणतो. तर आता पोल्युशन 2 प्रकारचं आहे. Pollutions are 2 types. It is the undesirable. It is the undesirable. Undesirable changes in environment. Changes in environment. Changes in environment. Changes in environment due to contamination of due to contamination of harmful म्हणजे हानिकारक materials that have adverse effects on living things. Effects on living things and natural quality of environment. These materials are called pollutants. These harmful materials are called pollutants. तर पोल्युशन म्हणजे काय. इट इज दी अनडिझायरेबल चेंजेस म्हणजे बदल इन एन्व्हायरमेंट. पर्यावरणामध्ये असे काही बदल घडतात, चेंजेस होतात की कशामुळे ड्यू टू कॉन्टॅमिनेशन ऑफ हार्मफुल मटेरियल्स. हार्मफुल म्हणजे हानिकारक जे अशी मटेरियल्स आहेत, घटक आहेत की त्यांचं काय होतं कॉन्टॅमिनेशन म्हणजे कुणामध्ये होते तर पर्यावरणामध्ये होते. आणि त्याच्यामुळे काय होते ड्यू टू ॲडव्हर्स इफेक्ट ऑन लिव्हिंग थिंग्स. की त्याच्यामध्ये जे राहणारे जे प्राणी आहेत किंवा सजीव आहेत त्याच्यावरती त्याचा काय होतो इफेक्ट होतो. अँड नॅचरल क्वालिटी जे निसर्ग जो आहे
त्या निसर्गाच्या क्वालिटीमध्ये काय होतं, त्याच्यापासून बदल घडून येतो, त्याला आपण पोल्युशन असे म्हणतो. आता ज्या पदार्थापासून पोल्युशन घडून येत आहे त्याला आपण काय म्हणतो, पोल्युटंट्स असे म्हणतो. काय म्हणतो, पोल्युटंट्स. की ज्यांच्यामुळे पर्यावरणामध्ये पोल्युशन घडून येत आहे त्या सर्व घटकांना आपण काय म्हणतो, पोल्युटंट्स असे म्हणतो. आता पर्यावरणाचे पोल्युशनचे दोन प्रकार आहेत. पोल्युशन्स आर ऑफ टू टाइप्स. पोल्युशन टू टाइप्स. दोन प्रकारचं पोल्युशन असणार आहे. फर्स्ट आहे ते नॅचरल. आणि सेकंड आहे मॅनमेड. आता नॅचरल पोल्युशन म्हणजे काय, तर जे निसर्गाच्या माध्यमातून जे काही गोष्टी घडून येतात निसर्गामध्ये. समजा वणवा लागलेला आहे, आग्नेय लागलेला आहे निसर्गामध्ये, पण त्या ठिकाणी पुन्हा काय होते, त्या ठिकाणी नवीन निसर्गाची निर्मिती तयार होते. समजा जंगलामध्ये वणवा लागलेला आहे तर त्या ठिकाणी काही झाडे वगैरे जळून जातात, पण काही कालांतरानंतर पुन्हा त्या ठिकाणी काय होतंय, रिजनरेशन म्हणजे काय, पुनर्जन्म त्या ठिकाणी आहे तसं पुन्हा आपल्याला बघायला कंडिशन मिळते. तर त्याला आपण नॅचरल पोल्युशन म्हणतो. द नॅचरल पोल्युशन इज प्रोड्युस्ड नॅचरली अँड विल नॉट अफेक्ट आवर एन्व्हायरमेंट. की नैसर्गिकरित्या पोल्युशन जे घडून येत आहे त्याला आपण काय म्हणतो, नॅचरल पोल्युशन असे म्हणतो. आणि जे मानवाकडून मॅनमेड, मानवाच्या हस्ते जे पोल्युशन घडतंय त्याला आपण मॅनमेड पोल्युशन असे म्हणतो. आता मॅनमेड म्हणजे काय, किंवा नॅचरलचे प्रकार आहेत. नॅचरल म्हणजे काय, थंडर म्हणजे काय, मेघगर्जना. काही ठिकाणी पाऊस जास्त प्रमाणात पडतो, महापूर येतो, तर ते महापूर आल्यानंतर काय होतंय, कालांतरानंतर महापूर ओसरतो आणि पुन्हा जनजीवन जे आहे ते व्यवस्थित सुरळीत चालू जाते. त्याला आपण काय म्हणतो, नॅचरल पोल्युशन म्हणतो. परत व्होल्कॅनो इरुप्शन म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक पण माहिती आहे. तर काही कालांतरासाठी तिथं जमीन खराब होते, पण कालांतरानंतर ती वापरात येऊ शकते. त्यानंतर फॉरेस्ट फायर म्हणजे जंगलाला आग जी लागते ती, जंगलाला आग जर लागली तरी कालांतरानंतर पाऊस पडल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी नवीन वनस्पती वगैरे येऊ शकतात. त्याला आपण नॅचरल पोल्युशन असे म्हणतो. मॅनमेड पोल्युशन म्हणजे काय बघा, तर मॅनमेड पोल्युशन इज बीइंग मेड बाय ह्युमन्स अँड हॅव हज इफेक्ट ऑन आवर एन्व्हायरमेंट अँड पब्लिक हेल्थ. की मॅनमेड पोल्युशन जे आहे, मानवाकडून जे पोल्युशन घडून येत आहे त्याचा इफेक्ट हा पर्यावरणामध्ये तर होतोच होतो, त्याशिवाय मानवाच्या जीवनावरती देखील त्याचा किंवा पब्लिक हेल्थ म्हणजे जे पब्लिक जे आहे, बाहेर जे लोक आहेत त्यांच्या जीवनावरती त्याचा इफेक्ट होतो. एक्झाम्पल काय तर त्याचं ऑटोमोबाईल्स मॅनमेड मध्ये काय होईल, एक्झाम्पल ऑटोमोबाईल्स, वाहन माहिती आहे तुम्हाला, त्यानंतर इंडस्ट्री, कारखानदारी, त्यानंतर सिवेज किंवा सॉलिड वेस्ट ही सर्व कारण काय आहेत, मॅनमेड पोल्युशन करण्यासाठी आहेत. ऑटोमोबाईल म्हणजे आपण वाहन वापरतो तर त्या वाहनामधून जे धूर निघतो बाहेर त्याच्यापासून पण सुद्धा पोल्युशन होत आहे. त्यानंतर इंडस्ट्री, कारखान्यामध्ये जे गॅसेस आहेत ते बाहेर पडतात. कारखान्यामध्ये जे वेस्टेज पाणी जे आहे कारखान्याचं ते डायरेक्ट बाहेर ड्रेनेजमध्ये सोडलं जाते, तर त्याच्यापासून सुद्धा पोल्युशन तयार होत आहे. सिवेज म्हणजे आपलं घरगुती वापराचं पाणी जे आहे, गावचं पाणी जे आहे वापराचं ते आहे तसं पर्यावरणात जात आहे, त्यामुळे पुन्हा पाण्याचं पोल्युशन होऊ शकतंय. त्यानंतर सॉलिड वेस्ट, जे आपण कचरा वगैरे आहे तो वेस्ट करतोय तर कशाही पद्धतीनं बाहेर फेकला तर त्याच्यापासून पुन्हा त्याचं पोल्युशन होऊ शकतंय. हे लिहून घ्या. याचं नॅचरल मध्ये एक्झाम्पल आहे थंडर म्हणजे मेघगर्जना, पाऊस माहिती आहे तुम्हाला, अति पाऊस. फॉरेस्ट फायर एक्सेट्रा.
पॉइंट आहे लँड किंवा सॉइल पोल्युशन. सॉइल पोल्युशन. लँड म्हणजे माती, सॉइल म्हणजे भूमी म्हणतो आपण त्याला, भूमी प्रदूषण. ठीक आहे. तर माती किंवा भूमी किंवा मृदा आपण असे म्हणतो त्याला. तर याचं पोल्युशन असणार आहे द फर्टिलिटी अँड स्ट्रक्चर, द fertility and structure of land, structure of land, structure of land adversely altered, due to contamination of undesirable materials, is called land pollution. आता जमिनीचं जे मातीचं पोल्युशन होतंय, तर मातीचं पोल्युशन जे आहे मृदा किंवा भूमी, तर ते काय आहे तर द फर्टिलिटी अँड स्ट्रक्चर. फर्टिलिटी म्हणजे काय तर सुपीकता. फर्टिलिटी म्हणजे काय तर सुपीकता. जमिनीची जी सुपीकता आहे ती सुपीकता खराब करण्याचं काम करतंय. अँड स्ट्रक्चर म्हणजे जमिनीची जी रचना आहे त्याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला बघायला मिळतोय. कशामध्ये ऑफ लँड ॲडव्हर्सली अल्टर्ड म्हणजे बदल होणे ड्यू टू कॉन्टॅमिनेशन. कॉन्टॅमिनेशन म्हणजे काही घटक त्याच्यामध्ये ॲड मिक्स होतात, त्या जमिनीमध्ये जातात, त्यामुळे त्याच्यामध्ये काय होतंय चेंजेस होतोय. ऑफ अनडिझायरेबल मटेरियल, की अनावश्यक असे काही घटक आहेत ती त्या जमिनीवरती जमिनीच्या मातीच्या संपर्कात येतात आणि त्याच्यापासून जमिनीची सुपीकता खराब होते आणि स्ट्रक्चर पण त्या जमिनीचं खराब होतंय. त्याला आपण लँड पोल्युशन किंवा सॉइल पोल्युशन असे म्हणतो. सॉइल पोल्युशन किंवा लँड पोल्युशन म्हणजे काय तर लँड पोल्युशन म्हणजे काय द फर्टिलिटी अँड स्ट्रक्चर ऑफ लँड ॲडव्हर्सली अल्टर्ड ड्यू टू कॉन्टॅमिनेशन ऑफ अनडिझायरेबल मटेरियल इज कॉल्ड लँड पोल्युशन. की जमिनीची जी सुपीकता आहे आणि जमिनीचं जे स्ट्रक्चर आहे ते खराब ज्या घटकामुळे होते की अशा अनावश्यक काही घटक जे आहेत ते त्या जमिनीमध्ये मिक्स होतात आणि त्याच्यामुळे काय होते त्याची सुपीकता खराब होते. त्याला आपण लँड किंवा सॉइल पोल्युशन असे म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघू आपण, हे लिहून घ्या. आता causes of land pollution. Causes of land
कॉजेस ऑफ लँड पोल्युशन. तर लँड पोल्युशन किंवा सॉइल पोल्युशन जे आहे त्याची कारणं कोणकोणती आहेत? तर फर्स्ट इंडस्ट्रियलायझेशन. आता इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय? तर कारखान्यामधून जे केमिकल्स बाहेर पडतात, कारखान्यामधून जे दूषित पाणी बाहेर पडतंय किंवा कारखान्याचं जे वेस्टेज आहे ते डायरेक्ट बाहेर पर्यावरणामध्ये सोडल्यामुळे काय होतंय? जमिनीचं त्या ठिकाणी पोल्युशन होऊ शकते. त्यानंतर मायनिंग ऍक्टिव्हिटीज. मायनिंग ऍक्टिव्हिटीज म्हणजेच काय? जमिनीचं उत्खनन. जे एखादे मेटल आपल्याला पाहिजे असेल तर पृथ्वीच्या भूगर्भामध्ये आपल्याला मेटल मिळतोय तर त्या ठिकाणी उत्खनन केलं जात आहे, तर त्याच्यामुळे देखील जमिनीचं प्रदूषण होऊ शकते. कारण की जमिनीच्या भूगर्भामध्ये जे काही टॉक्सिक मटेरियल जे आहे ते लीक होतात आणि ते बाहेर पृथ्वीवरती जमिनीवरती येऊ शकतात. त्यामुळे देखील लँड पोल्युशन किंवा सॉइल पोल्युशन होऊ शकत आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज. आता ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज म्हणजे पॉप्युलेशन. ड्यू टू पॉप्युलेशन राईज, फूड इज हायर डिमांड अँड सो फॉरेस्ट आर चॉप्ड डाऊन अँड टर्न्ड इनटू दी फार्मलँड. तर काय? आपल्या पृथ्वीवरती लोकसंख्या वाढत आहे आणि लोकसंख्या वाढल्यामुळं अन्न पदार्थ जे आहेत त्यांचा पुरेसा साठा होण्यासाठी काय केलं जात आहे की शेतामध्ये वेगवेगळे केमिकल्स वगैरे वापरून, हायब्रिड वापरून त्या ठिकाणी मातीवरती केमिकल वगैरे पेस्टिसाइडचा उपयोग केला जातो. त्याच्यामुळे देखील आपल्याला लँड पोल्युशन झालेलं बघायला मिळते. त्यानंतर सिवेज ट्रीटमेंट. सिवेज ट्रीटमेंट म्हणजे काय? तर जे सांडपाणी जे आहे, सांडपाण्याचं सिवेज ट्रीटमेंट म्हणतो. ते सांडपाणी डायरेक्ट जर जमिनीमध्ये सोडलं तर त्या जमिनीची सुपीकता कमी होते. त्याला आपण सिवेजमुळे जे होणारं पोल्युशन आहे त्याला सॉइल पोल्युशन आपण असे म्हणतो. तर सिवेज गावचं जे पाणी आहे, गटरींचं वगैरे पाणी, वापराचं पाणी, ते सर्व पाणी वेस्टेज पाणी काय होत आहे? डायरेक्ट जमिनीमध्ये जर गेलं तर त्या जमिनीची सुपीकता कमी होते, त्याच्यापासून सॉइल पोल्युशन होऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे ओव्हर क्राउडेड लँडफिल्स. ओव्हर क्राउडेड लँडफिल्स. ओव्हर क्राउडेड लँडफिल्स म्हणजेच काय? तर गर्दीने भरलेली जमीन. तर एखाद्या ठिकाणी जमिनीवरती ढीग जर कचऱ्याचा साठलेला असेल त्या ठिकाणी तर त्या ठिकाणची जमिनीची सुपीकता खराब होते. आता बघा, काही ठिकाणी गावचं जे कचरा आहे तो एखाद्या ठिकाणी नेऊन टाकला जातोय तर त्या ठिकाणी जर टाकल्यानंतर त्या जमिनीची सुपीकता काय होते? कमी होते. त्याला आपण ओव्हर क्राउडेड लँडफिल्स म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता खराब होऊ शकते. तर गावचा जो कचरा आहे त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. जर तो कचरा आहे तसा बाहेर टाकला तर त्याच्यापासून त्याची सुपीकता कमी होऊ शकते. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज. 6वा पॉइंट आहे कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज. कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज मध्ये जे बांधकाम आहे, जे आता सर्व ठिकाणी आपण बघितलं तर बांधकाम चालू आहे, बिल्डिंग बांधायचं चालू आहे. तर त्या बिल्डिंगांचं वेस्ट मटेरियल जे आहे, लाकडं म्हणा त्याची किंवा स्लॅब सेंटरिंगची लाकडं किंवा सळ्या जे आहेत स्टील किंवा कॉन्क्रीट जे आहे ते वेस्ट कॉन्क्रीट जर आहे तसं जमिनीमध्ये पडून राहिलं तर ते जमिनीचं काय होऊ शकते? पोल्युशन होऊ शकते, सॉइल पोल्युशन होऊ शकते. त्यामुळे कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा काय होऊ शकते? पोल्युशन आपल्याला बघायला मिळते. त्यात डिफॉरेस्टेशन.
डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड. तर जंगलतोड म्हणतो आपण डिफॉरेस्टेशनला. तर जंगलतोड झाल्यामुळे काय होतंय की जे जमिनीची धूप होऊ शकते, माती जी आहे ती वाऱ्यानं वगैरे निघून जाऊ शकते. त्यामुळं जे ॲग्रिकल्चर किंवा इंडस्ट्रियल in search of more land for industries, agriculture, residence, deforestation is carried out. Land that is once converted into dead, dry or land can never be made fertile again. की जमिनीचे जंगलतोड झाल्यामुळे त्या ठिकाणी जमिनीची धूप आपल्याला बघायला मिळते, त्यामुळं लँड पोल्युशन होऊ शकते. त्यानंतर अर्बनायझेशन, शहरीकरण म्हणतो आपण त्याला. शहरीकरण. आता शहरीकरण काय झालेलं आहे की बरेचसे लोक ग्रामीण भागातून नोकरीसाठी शहरी भागात जातात. शहरी भागामध्ये तर वृक्षतोड केली जाते आणि त्या ठिकाणी लोकसंख्येची दाटी जास्त होते. लोकसंख्येची दाटी झाल्यामुळे जे वेस्टेज आहे त्या ठिकाणी सिवेज वेस्ट, वॉटर असो किंवा आणखी काय असो, तर ते सर्व वेस्टेज जमिनीवरती गेल्यामुळे त्या ठिकाणी काय होऊ शकते, सॉइल पोल्युशन होऊ शकते. कारण की अर्बनायझेशनमध्ये पॉप्युलेशन हा ग्रोथ जास्त असणार आहे, त्या ठिकाणी लोकसंख्याही जास्त असणार आहे, त्या माध्यमातून त्या ठिकाणी पोल्युशन होऊ शकते. नंतर हे सर्व त्याचे पॉइंट्स आहेत. लँड पोल्युशन, जमिनीचे जे प्रदूषण आहे ते प्रदूषण करण्यासाठी हे सर्व घटक कारणीभूत आहेत. एक कारखानदारी, कारखान्यातून जे वेस्टेज निघते, वेस्ट वॉटर, त्याच्यामुळं. त्यानंतर मायनिंग, जमिनीचं जे उत्खनन केलं जाते त्याच्यामुळं. त्यानंतर ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज, शेतीमध्ये जास्त पीक येण्यासाठी कीटकनाशक वगैरे जे पेस्टिसाइड्स वापरतात त्याच्यामुळे सुद्धा जमिनीची सुपीकता कमी होते. त्यानंतर सिवेज ट्रीटमेंट, जे वेस्ट वॉटर किंवा इतर जे वस्तू आहेत ते डायरेक्ट जमिनीमध्ये सोडल्यामुळे देखील त्याचं लँड पोल्युशन होऊ शकते. त्यानंतर ओव्हर क्राउडेड लँडफिल्स, गावामधला जो कचरा आहे तो कचरा एखाद्या ठिकाणी जर टाकून ढीग केला तर त्या ठिकाणी तिथली जमीन खराब होऊ शकते. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज, बांधकाम जे आहे त्या बांधकामच्या ठिकाणी जे सळ्या असो, लोखंड असो किंवा लाकूड वगैरे असो, त्याच्यामुळे देखील त्या ठिकाणी पोल्युशन होते. त्यानंतर डिफॉरेस्टेशन, जंगलतोड, जंगलतोडमुळे जमिनीची धूप होते. त्यानंतर अर्बनायझेशन, अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण, जास्त लोकसंख्या शहरामध्ये बघायला मिळते, त्या ठिकाणी जे वेस्टेज आहे त्या वेस्टेजमुळं त्या ठिकाणी आपल्याला सॉइल पोल्युशन झालेलं बघायला मिळते. लिहून घ्या पॉईंट्स.